जय जय रघुवीर समर्थ। बहुश्रापिता कष्टला अंबरूषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी। दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 116 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या काही श्लोकांमधून समर्थांनी संवाद शास्त्राचं महत्त्व सांगितलं आणि आपण मागील श्लोकामध्ये या संवाद शास्त्राच्या या कलेमध्ये एक अत्यंत शेवटचा महत्त्वाचा टप्पा अभ्यासला की या संत संगतीमधून, या संतांच्या वाणीच्या आघाताने जीवाच्या अंतरंगामध्ये काय काय बदल होत जातात। त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे आणि तो म्हणजे क्रिया पालटे भक्ती मार्गेची जावे। त्याच्या जीवनामधल्या कृती बदलतात आणि तो भक्ती मार्गावरती चालू लागतो। सज्जनो, भक्ती मार्ग हा आपल्या समाज जीवनामध्ये अनेकदा लोकांनी कृतीचा मार्ग समजलेला आहे। ठीक आहे, तो कृतिशील देखील आहे, परंतु तो जितका कृतीचा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तो अंतस्थ हेतूचा आहे। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वाणी रूपाने सांगायला जावं तर त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आहे, भगवंत हा कृतीपेक्षा हेतूचा चाहता आहे, हेतूचा भोक्ता आहे। तुमची आतमध्ये अंतस्थ अवस्था भक्ती मार्गात काय आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। मग तुम्ही ऑफिसचं काम करत असाल आणि त्यामध्ये जर तुमचं भगवत स्मरण आहे, चिंतन आहे, प्रत्येक कृतीमध्ये भगवंताला अर्पण करण्याची वृत्ती आहे, तर तुम्ही त्या ऑफिसच्या कार्याला देखील भक्तीचं कार्य समजू शकता। परंतु एखादा मनुष्य जो कदाचित एखाद्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करतोय, पण तो त्या पूजा अर्चेमधून मिळणाऱ्या दक्षिणेवरती डोळा ठेवून आहे, त्याला कदाचित आतून ह्या सगळ्या गोष्टींचा अत्यंत कंटाळा आहे, पण आता आपलं पोट भरायचं म्हणून ते करायचं आहे, या भूमिकेमधून जर तो ती कृती करत असेल तर ती कृती कदाचित धार्मिक असू शकेल, पण ती भक्ती मार्गाला निश्चितच पूरक असत नाही। त्यामुळे मी एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आपल्याला हात जोडून सांगितलं की वेअर इज युअर माइंड, तुमचं मन कुठं आहे या भक्ती मार्गामध्ये, ते ठरवतं की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये कुठल्या मार्गावरती जात आहात। या भक्ती मार्गामध्ये भगवंतावरती अनन्य श्रद्धा असणं गरजेचं आहे, कारण आपण त्याच्यावरतीच निरंतर स्मरण या रूपाने आपला भाव ठेवू शकतो, ज्याच्यावरती आपली अत्यंत श्रद्धा आहे, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, तो माझ्याबरोबर सतत आहे ही आपली धारणा आहे, त्याचंच आपण स्मरण करू शकतो। बघा, आपल्या हृदयामध्ये देखील अनेक गोष्टी असतात, पण आपल्याला कशाचं स्मरण राहतं, ज्याची किंमत आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त आहे, ज्याच्याशिवाय आपल्या जीवनाचं पान देखील हालत नाही, अशा गोष्टींचं आपल्याला विशेषत्वाने स्मरण राहतं, त्याची किंमत राहते। आज आम्हाला या भगवंत रूपी असलेल्या एका क्षची, जसं गणिताचं
आपण पेपर सोडवताना आपल्याला एक क्ष धरावा लागतो. त्या क्षला निश्चित एक किंमत असते. तो क्ष टप्प्याटप्प्याने सोडवत सोडवत आपल्याला शेवटी त्या क्षची किंमत अचूक पद्धतीने शेवटच्या पायरीवरती कळते. पण जसं तो क्ष हा गृहीत धरून गणित सोडवावं लागतं ना, त्याप्रमाणे जीवनामध्ये त्या भगवंताची आम्हाला आज अनुभूती नसेल कदाचित, पण तो क्ष आमच्या जीवनाला सतत सांभाळतो. तोच आमच्या जीवनाचा करता धरता आहे. ह्या क्षची किंमत आम्हाला जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती निश्चित होते. पण अशा या क्षला आपण निग्लेक्ट करणं किंवा त्याची किंमतच आपल्या जीवनामध्ये न धरणं, हाच आमच्या जीवनामध्ये नास्तिकतेचा प्रांत आहे. हाच आम्हाला भक्ती मार्गाला विन्मुख करणारा असा प्रांत आहे. मग या मनाने या भगवंतावरती श्रद्धा ठेवणं, या क्षची काहीतरी किंमत आहे हे जाणणं हे अत्यंत महत्वाचं आहे. श्रद्धा दोन मार्गांनी बसू शकते. एक स्वतःचा अनुभव किंवा अशा भगवत भक्तांचा अनुभव ज्यांनी त्या क्षला जाणलं, ओळखलं आणि त्या क्षने देखील त्यांना निरंतर सांभाळलं. आपल्या या सनातन संस्कृतीमध्ये आम्ही अत्यंत बडभागी आहोत, अत्यंत भाग्यवान आहोत की असे अनेक भक्त ज्यांनी या भगवंताच्या क्षची किंमत आपल्या आयुष्यात जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगामध्ये जाणली. आणि मला असं वाटतं की तो भगवंत आम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, परंतु त्याच्या या भक्तांचं स्मरण देखील अत्यंत पुण्य श्लोक आहे. भगवंताने भक्ती योगामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये हेच सांगितलंय की भक्तास्ते तीव मे प्रियाः, जो निरंतर माझं स्मरण करतो, चिंतन करतो, अशा भक्ताचं मी स्मरण करत असतो. आणि आपल्याला या मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी ही एक फार मोठी उपलब्धी मिळवून दिलेली आहे की आपण आता पुढील जवळजवळ 10 श्लोकांमध्ये या भगवंताला अत्यंत प्रिय असणाऱ्या अशा काही भक्तांचं चिंतन करणार आहोत. असे भक्त ज्यांच्यासाठी भगवंताने स्वतः कष्ट सोसले, असे भक्त ज्यांनी त्या भगवंताची किंमत आपल्या आयुष्यामध्ये जाणली. आणि अशा भक्तांचं चिंतन करून आम्ही देखील जर या भगवंत रूपी क्षला आपल्या हृदयामध्ये अगदी अमूल्य असं स्थान देऊ शकलो, तर मला वाटतं या मनोबोधाचं खूप मोठं फलित तुमच्या पदरामध्ये पडू शकेल. तर अशा 2 भक्तांची चरित्र समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत. ही सगळी चरित्र आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये वाचायला मिळतात आणि ती सगळी एकत्रित तुम्हाला मनोबोधामध्ये चिंतन करायला मिळतात. हे मनोबोधाचं भाग्य आहे. हे श्रीमद भागवत जणू काही या मनोबोधाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पहिले 2 भगवंताचे अतिप्रिय शिष्य आहेत की बहुश्रापिता कष्टला अंबरीशी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. श्रीमद भागवतामधली अंबरीश राजाची अतिप्रसिद्ध कथा आहे बघा. हा अंबरीश राजा खरं तर अत्यंत संपन्न असा राजा, अत्यंत सामर्थ्यवान असा राजा. पण बघा, सामर्थ्य असूनही त्याच्यामध्ये एक दैवी गुण होता आणि तो म्हणजे तो अत्यंतिक श्रद्धावान असा विष्णू भक्त होता. निष्ठापूर्वक भगवंताची भक्ती करणारा असा हा अंबरीश राजा. खरं तर आपण बघतो की समाज जीवनामध्ये ज्याच्याकडे सामर्थ्य असतं, पैसा असतो, तो बऱ्याचदा या भक्तीच्या क्षेत्रामध्ये दरिद्री असतो बघा. कारण त्याला आपल्या पैशाचा आधार वाटत असतो, त्याला आपल्या सत्तेचा आधार वाटत असतो. पण तो या परमात्म्याच्या सत्तेवरती संपूर्णपणे विसंबून आपलं कर्तव्य निभावत होता. आणि विष्णूचं स्मरण करण्यासाठी एकादशीचं व्रत अत्यंत मनोभावे निर्जल जणू काही करणारा असा हा अंबरीश राजा. अशा त्याच्या कैक एकादशींचं व्रत भगवंताच्या कृपेने त्याने पूर्ण केलं. आणि एकदा कार्तिकी एकादशीचा अतिशय महत्वाचा वर्षातला दिवस, आणि या दिवशी त्याचे एकादशीचं व्रत विष्णू स्मरणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने चालू होतं.
एकादशीची संपूर्ण दिवस आणि रात्र अंबरीश ऋषी भगवंताचं भजन करत त्याच्या स्मरणामध्ये व्यतीत करतोय. आणि मग द्वादशीला पारणं फेडायची वेळ झाली आणि त्याच वेळेला नेमकं सूर्योदयाला अंबरीश ऋषीच्या महालामध्ये दुर्वास ऋषींचं आगमन झालं. दुर्वास ऋषी हे देखील भगवत भक्तच बर का. बघा, या भगवंताच्या चरित्रामध्ये कोणी खलनायक नसतं. आपल्याला असं वाटतं की दुर्वास ऋषी म्हणजे अत्यंत संतापी, रागीट, कोणालाही शाप देणारे, म्हणजे खऱ्या अर्थाने खलनायक नाही सज्जनो. या जगामध्ये जर झाडाचं पानही भगवंताच्या इच्छेशिवाय हालत नाही, तर दुर्वास ऋषी देखील अंबरीश ऋषीच्या या महालामध्ये भगवंताच्या इच्छेशिवाय पोहोचत नाही. मग आपण म्हणाला आहोत, भगवंत देखील असं भक्ताच्या जीवनाची परीक्षा का घेतो? आणि इतकी कठोर परीक्षा काय परीक्षा घेतली अंबरीश ऋषींची दुर्वास ऋषींनी? दुर्वास ऋषींनी आल्यानंतर अंबरीश ऋषीची अवस्था बघितली आणि अंबरीश ऋषी त्यांना म्हणाला की हे गुरुवर्य, आपण द्वादशीच्या पारणं फेडण्याच्या अगदी उत्तम वेळेला आलेला आहात. आपण स्नान संध्या करून घ्या. आपण दोघं एकत्रितपणे या एकादशीचं झालेलं उद्यापन, या द्वादशीचं पारणं फेडून पूर्ण करूयात. दुर्वास ऋषींनी देखील मोठ्या मनाने ते कबूल केलं आणि दुर्वास ऋषी स्नान संध्या करण्यासाठी नदीवरती निघून गेले. आता या संतांना कधी कशाची तंद्री लागेल माहित नाही. नदीमध्ये स्नान करताना भगवत इच्छेनेच पारणं फेडायची वेळ आली तरी देखील दुर्वास मुनींची स्नान संध्या काही केल्या संपेना. आता इथं अंबरीश ऋषी पुढे मोठा प्रश्न पडला की आपण एवढा काळ या एकादशीचं व्रत निभावलं, आज त्याचं पारणं फेडायचं, कार्तिकी एकादशीचा दुसरा दिवस, आणि याच वेळेला या मोठ्या साधूंची आपल्या महालामध्ये आगमन काय व्हावं आणि त्यांचा हा प्रसादच जणू काही आपण शिरोधार्य धरला. त्यांना देखील पारणं फेडण्यासाठी आपण बोलवलंय, पण काय करावं? पारणं फेडायची वेळ आता संपत आली. सूर्य माध्यान्नीच्या मार्गावरती निघालेला आहे, परंतु स्वामी अजूनही येईनात. काय करावं? आपण जर त्यांच्या आधी भोजन प्रसाद घेतला तर हा आलेल्या अतिथीचा अपमान केल्यासारखा आहे. आणि त्याही मध्ये दुर्वास ऋषींचा अपमान म्हणजे जणू काही स्वतःच्या हातानेच आपण आपल्या पायावरती धोंडा मारून घेणं म्हणतात ना, तसा प्रकार. काय करावं? मोठं धर्मसंकट पडलं अंबरीश ऋषी पुढं. मग त्याने त्यामध्ये एक युक्ती केली की थोडंसं जल घेऊन त्याने ते पारणं आपलं पूर्ण केलं. खाल्लं नाहीये, काही कुठल्याही प्रकारचं अन्नप्राशन नाही केलं. केवळ जल हातावरती घेऊन पारणं फेडायच्या वेळेला ते जल पिण्याची वेळ काय आणि त्याच वेळेला दुर्वास ऋषींचं महालामध्ये आगमन होणं काय. दुर्वास ऋषींनी पाहिलं की अंबरीशने आपल्या शिवाय द्वादशीचं पारणं फेडलंय. हे भक्ताच दुर्वास मुनी संतापले, इतके संतापले की आपल्या डोक्याची एक शिखा त्यांनी ओढून काढली आणि ती जमिनीवरती आपटली आणि सांगितलं की आता तुला नरक यातना भोगाव्या लागतील. तू माझ्यासारख्या ऋषींचा अपमान केलास, मला न विचारता माझ्या अपरोक्ष हे द्वादशीचं पारणं फेडायला घेतलंस. जा, मी तुला शाप देतो. असं म्हणून ही शिखा त्यांनी अंबरीश ऋषीला शापयुक्त भावनेने त्याच्याकडे फेकली. अंबरीश ऋषीला आता गर्भयातना, नरकवास अशा या दुर्वास मुनींच्या वाणीतून जे त्याच्यावरती आलेलं हे संकट होतं, त्याला सहन करण्याच्या पलीकडे पर्याय नव्हता. मग आता आपण आपला मूळ प्रश्न बघूयात की भगवंत अशा कडक परीक्षा का घेतो भक्तांच्या. एक तर हे सगळं काही होतं ते त्याच्या इच्छेनेच होतं आणि त्या भगवंताने अंबरीश राजाची ही परीक्षा घेण्याचं कारण त्याचं महात्म्य सगळ्या जगाने गावं, त्याचं महात्म्य या श्लोकांमध्ये यावं, माझ्या भक्ताचं वर्णन सर्वांनी करावं, या भक्ताचं चरित्र सर्वांनी गावं, हाच भगवंताचा उद्देश. जसं एखाद्या आईला आपल्या मुलाचं कोड कौतुक व्हावं, सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं असं वाटतं ना, तसं भक्ताच्या विषयी भगवंताचं प्रेम आहे. अंबरीश ऋषी घाबरलाय, आता मृत्यू समोर येतोय आणि त्याच वेळेला भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राला निर्माण केलं. कोणासाठी? अंबरीश राजाच्या संरक्षणासाठी. इकडून ही शिखा त्याला
गर्भयातना देण्यासाठी येते, नरकवास देण्यासाठी येते. आणि इकडून भगवंताचं सुदर्शन चक्र शिखेचा छेद तर करतच, पण एवढं करून थांबत नाही. तो सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या मागे लागतं. दुर्वास ऋषी सगळीकडे धाय मोकलून पळू लागतात. सप्त लोकांमध्ये त्यांचा वास, सगळीकडे जात आहेत. पण बघतायत तर ते सुदर्शन चक्र जीव घेण्या पद्धतीने त्यांच्या मागे येत आहे. काय करावं? कारण भगवंत स्वतःचा अपमान सहन करतो, पण आपल्या भक्ताचा अपमान सहन करू शकत नाही. आणि मग अशा अंबरीश राजाच्या या अपमानाचा दुर्वास मुनींना खेद होतो. काय करावं म्हणतात. दुर्वास मुनी म्हणतात, भगवंता सांभाळ, काय करू उपाय? भगवंत म्हणतो, ज्याचा तू अपराध केलाय त्याची क्षमा याचना कर. भगवंत आपल्या भक्ताचं महत्व असं वाढवतो. अंबरीश राजाच्याकडे येऊन दुर्वास मुनी त्याची माफी मागतात. खरं तर इथं हा कथेचा भाग संपला पाहिजे, पण काय होतं, दुर्वास मुनींसारख्या तपस्वी ऋषींनी हा शाप दिलाय. मग त्यांचा या शापाचा उशाप कोण सहन करणार? तर तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी. भगवंत त्याच्या या कष्टांचा स्वतःवरती त्रास ओढावून घेतो. आणि त्याचबरोबर दिला क्षीर सिंधू तया उपमानी. दुसरी कथा उपमन्यूची समर्थ आम्हाला सांगतात. उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र. छोटा आश्रम, घरामध्ये अत्यंत आश्रमामध्ये दारिद्र्य. आपल्या मुलाला लहानपणी दूध प्यायला लागतं हे जाणून आई पिठाला पाण्यामध्ये मिसळून त्याचं दूध तयार करायची आणि त्याला पाजायची. बघा, लहानपणापासून जे दूध म्हणून हा उपमन्यू पीत होता, त्याला वाटत होतं की हेच दूध आहे, आवडीने प्यायचं आईने दिलं की. पण एकदा काय झालं, थोडा मोठा झाल्यामुळं एका सधन मुनींच्या आश्रमामध्ये उपमन्यू खेळायला गेला आणि संध्याकाळच्या वेळेला त्याच्या आश्रमामध्ये तिथल्या मातेने काढलेलं धारोष्ण दूध त्याला गाडगाभर प्यायला मिळालं आणि त्याला तेव्हा दुधाची खरी चव कळाली. ते दूध प्याल्यापासून उपमन्यू आपल्या आईने दिलेलं दुधाला तोंड लावायला तयार नाही. आई त्याला म्हणायची, अरे बाळा, आपण गरीब आहोत, आपल्याकडे कुठलंही गोधन नाही, मी तुला कुठून देऊ बाळा दूध आणून, तू हेच पी ना. उपमन्यू काही केले ऐकेना. तो म्हणायला लागला, आई मला सांग, आपल्याकडं का गाय नाही, आपल्याकडं का दूध नाही? आणि तेव्हा आईने त्याची समजूत काढताना सांगितलं, अरे बाळा, आपलं काहीतरी मागच्या जन्मामध्ये भगवंताची भक्ती नीट न केल्यामुळं अपराध घडला. त्या अपराधामधून आपल्याला हे दारिद्र्य आलेलं आहे. तू जर भगवंताची भक्ती मनापासून करशील ना, तर भगवंत तुला देखील असं छान छान खायला देईल बरं का. आईने लहानपणासारखी मुलाची समजूत काढावी तसं या उपमन्यूला समजावलं. पण उपमन्यूसाठी हा प्रसंग लाईफ चेंजर होता. जीवनाची दिशाच बदलून गेली आणि त्याने भगवंताची अत्यंत दृढतेने तपश्चर्या करायला सुरुवात केली. भगवंत हा अंतर्यामी असल्यामुळं या लहान लेकराची त्याने भूमिका जाणली. आणि एक गाय देऊन भगवंत थांबला नाही, कदाचित दुधाचा मोठा साठा देऊन भगवंत थांबला नाही, तर दिला क्षीर सिंधू तया उपमानी. भगवंताने दुधाचा सागर या उपमन्यूच्या नावाने करून टाकला. घे बेटा, तुला दूध आवडतं ना, तुला दुधाचा अख्खा सागर मी देऊन टाकतो. असं म्हणतात की या ब्रह्मांडाच्या बाहेर सप्त सागर आहेत, त्यापैकी एक सागर आहे क्षीरसागर. ज्या क्षीरसागरामध्ये भगवंताचा निवास आहे, तो असा हा दुधाचा सुंदर सागर, जो कधीही नासत नाही, कधीही संपत नाही, तोच त्याने आपल्या भक्तासाठी देऊन टाकला. सज्जनो, सांगण्याचा उद्देश काय, की भगवंतावरती श्रद्धा ठेवताना आपण त्याच्या या भक्तांची चरित्र आठवावीत. ज्याच्यावरती जीवाचं संकट आलेलं आहे, त्याला देखील भगवंताने वाचवलं. आणि ज्याच्याकडे सर्व प्रकारची दैन्यता आहे, त्याला ब्रह्मांडाची संपदा या भगवंताने देऊन टाकली. भक्तीचं अधिकार एवढा मोठा आहे की भक्तीमध्ये भगवंत हा या आपल्या भक्ताचा दास होऊन जातो. अशी ही भगवंताची भक्ती अत्यंत फलदायक आहे. त्यामुळे मना, तू त्या भगवंतावरती श्रद्धा ठेव आणि या भक्तीच्या मार्गावरती निरंतर चालत राहा. हेच समर्थांचं आम्हाला सांगणं. आता उद्याच्या श्लोकामधून
आपण दुसऱ्या एका भक्ताचं चरित्र अभ्यासणार आहोत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रात करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.